द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आपल्या शेजारच्याला बोला, हात लावा, जरा हात लावा शेजारच्याला आणि असं हलवा, म्हणाव झोपू नको, देवाचं वचन ऐक. प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, परमेश्वराने आज प्रत्येकाला आशिषित केलेलं आहे. देवबापांनी प्रत्येकाला अधिकार दिलेले आहेत. जसं बायबलचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की जाऊन संपूर्ण पृथ्वीवरती माझ्या नावाची सुवार्ता सांगा. हालेलुया. तसंच देवबापांनी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही दान आणि वरदान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते दान वरदान जे भेटतात ते कशामुळे भेटतायत की त्या पवित्रतेमध्ये चालल्यामुळं, देवाच्या कनेक्शन मध्ये राहिल्यामुळं. हालेलुया. पण प्रियांनो, तुम्हाला ठाऊक आहे का की एक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचं जे जीवन आहे ते जीवन कसं पाहिजे, ते जीवन हे पवित्र असावं. हालेलुया. बघू आपण वचनाच्या माध्यमातून प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 42. आजचा दिवस जो आहे, पहिला रविवार जो प्रभू भोजनाचा आपण करतो, आपणच नाही तर प्रत्येक चर्चमध्ये पहिल्या रविवारी जो आपल्याला परमेश्वराने नियम लावून दिला, जो प्रभू भोजनाचा, त्याचं ते प्रभू भोजन आहे. तर थोडस आपण त्या प्रभू भोजनाचं पण काय मर्म आहे ते सुद्धा आपण लक्षात घेऊ. बघू आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 42. मी वाचतो, ध्यान देऊ नाही का. या ठिकाणी बघा हेडिंग काय सांगतं, ख्रिस्ती मंडळीचे दैनंदिन जीवन. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होते. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपली आपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत घरोघरी भाकर मोडत असत व आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालसपणाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्या मंडळीमध्ये भर घालत असत. सगळ्यांनी बोला आमेन. बघा, एक व्यक्ती जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतोय, जो येशू ख्रिस्ताला मानतोय, हालेलुया, त्याचं जीवन हे कसं असावं, हे पवित्र असावं. आज जर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला समजलाय तर प्रत्येकाला हे बी कळलं पाहिजे की मला जे बायबलच्या वचनामध्ये जे फळं दिलेले, जे 9 फळं दिलेले, म्हणजेच ते फळं कुठले, शांती, प्रीती, आनंद, चांगुलपणा, नम्रता, सहनशीलता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्या ख्रिस्ती जो विश्वास आहे त्याच्यामध्ये या भरलेल्या पाहिजे. हालेलुया. बघा वचन पहिलंच काय सांगतं, मी आता जे वाचलं की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रेज द लॉर्ड. आता वचन काय सांगते, ते प्रेषितांच्या ऐकण्यामध्ये होते. म्हणजे जेव्हा जे प्रेषितांची मंडळी होती 2025 वर्षापूर्वीची, ते वचन काय सांगतं बघा की प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासामध्ये, प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, आपल्या शेजारच्याला बोला की सेवकाच्या शिक्षणामध्ये, बोला बोला आपल्या शेजारच्या, आणि सहवासामध्ये. बघा आता ऐका ध्यान देऊन की प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. आता इथं वचन सांगतं भाकर मोडण्यामध्ये, म्हणजेच काय, जे आपण प्रभुभोजन आज आपण केलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, जे प्रभूने आपल्याला नियम दिलेला आहे, वचन सांगतं ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये, म्हणजेच काय, त्यांच्या कनेक्टिंग मध्ये होते. प्रेज द लॉर्ड. आज जर एखादा पास्टर आहे तर त्या पास्टराच्या कनेक्टिंग मध्ये कुणी आहे का? हालेलुया. त्या सेवकासाठी कुणी प्रार्थना करत आहे का? पण इथं वचन सांगतं जी प्रेषितांची मंडळी होती ते कसे होते माहितीये, त्या शिक्षणामध्ये आणि सहवासामध्ये कनेक्टेड होते, ते जॉईन होते. वचन सांगतं ते भाकर मोडण्यामध्ये तत्पर असत. म्हणजेच काय, ज्या दिवशी जो त्यांना जो प्रभू भोजनाचा नियम आहे त्या दिवशी ते तत्पर होते. प्रत्येक जण त्या दिवशी उपस्थित असत होता. हालेलुया. हालेलुया. आज हे प्रभू भोजन जर आपण घेतोय
प्रेज द लॉर्ड. तर त्याचं मर्म हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. ज्यांचा बाप्तिस्मा झालाय तो जर हे प्रभू भोजन घेत आहे तर त्याला एक गोष्ट समजली पाहिजे की माझ्या प्रभूने जे त्याचं शरीर जे मोडलं होतं ते कशासाठी मोडलं होतं, ते फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी मोडलं होतं. देवनो वचन बघा, पुन्हा ध्यान देऊ नाही का की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासामध्ये आज आपण ऐकतो बऱ्याच ठिकाणी आमचा पास्टर खूप चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. बरेचसे चर्चे पण लोक काय म्हणतात, त्यांचा पास्टर खूप घमंडी पण आमचा पास्टर खूप चांगला आहे. का तुमचा पास्टर काय रसगुल्ल्याच्या पाकातून बाहेर आला का लय गोड लागतोय? प्रेज द लॉर्ड. काही लोकांचं एक स्टेटमेंट कसं असतं माहितीये का, ध्यान देऊ नाही का, काही लोकांचं स्टेटमेंट असतं आमचे पास्टर खूप चांगले, त्या पास्टरला कळतच नाही. म्हणजे स्वतःच्या पास्टरला ते आदर आणि मान सन्मान देतात पण दुसऱ्याचं काय करतात माहितीये, अरे तो बोलतात तो पास्टर असा आहे, तो पास्टर तसा आहे. अरे तो कसाही असो, तो देवाचा सेवक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक सेवकाचा आदर आणि मान सन्मान करणं हे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा म्हणून वचन इथं काय सांगतं, ते प्रेषिताच्या शिक्षणात. आता शिक्षण तुमचा सेवक तुम्हाला कसं देतोय त्याच्यावरती पण काही गोष्टी डिपेंड करतात. तुमचा सेवक जर तुम्हाला गोल गुण बसवत असेल आणि म्हणत असेल हा तसलाचे, तिला अक्कलच नाही आणि ती तसलीचे आणि त्याला समजतच नाही, तर समजा तो शिक्षक जो आहे तो चुकीचा आहे. हालेलुया. कारण वचन इथं क्लिअर सांगतं ते प्रेषितांच्या सहवासामध्ये होते आणि भाकर मोडण्यामध्ये तत्पर राहत होते. प्रार्थनेमध्ये सुद्धा ते कसे होते, तत्पर होते. हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचंय, प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचंय. हालेलुया. जो प्रार्थनेमध्ये तत्पर आहे त्याच्या जीवनामध्ये जर तुम्ही थोडंसं डोकून बघितलं ना, तो कधी रडत बसलेला नसणार. हालेलुया. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीवरती काय असणार आहे माहितीये, त्याचं सोल्युशन असणार आहे. कारण तो प्रेषितांच्या वचन सांगतं तो त्याच्या सेवकाच्या सहवासामध्ये आणि विशेष करून तो देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये तो व्यवस्थित असणार आहे. हालेलुया. जो प्रार्थनेमध्ये तत्पर आहे तो देवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये एकदम तत्पर असणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, बरेचसे लोक आहेत, बरेचसे. मी लांब पर्यंत प्रार्थनेला जातो पण प्रार्थनेला गेलं ना त्यांना विचारतो मी तुमची प्रार्थनेचा वेळ काय, पास्टर कामामुळे वेळच भेटत नाही. का वेळ भेटत नाहीये? माणूस 3 टाइम बरोबर जेवतो, जेवायला टाइम आहे पण प्रार्थनेला टाइम नाही. हालेलुया. हालेलुया. आणि मग प्रॉब्लेम आल्यानंतर मग जोरात आवाज दिला जातो, पास्टर माझ्या घरात असं चाललंय काय करू, माझ्या घरात तसं चाललंय काय करू. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती अंतःकरणाने देवाला ग्रहण करतोय, जो प्रार्थनेमध्ये तत्पर आहे, तुम्ही ध्यान देऊ नाही का, जो प्रार्थनेमध्ये तत्पर आहे त्याच्या जीवनामध्ये कधीच प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मोमेंटला त्या व्यक्तीचं काम होतं आणि मग तो व्यक्ती काय करतो, प्रभू तुला धन्यवाद करतो. हालेलुया. हालेलुया. बघा पुढचं 43 वचन काय सांगतं, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. आता इथं वचन सांगतं की तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. म्हणजे विचार करा, त्या प्रेषितांचं भय प्रत्येकाला वाटत होतं. का वाटत होतं माहितीये? कारण ते असे चिन्ह आणि चमत्कार करत होते ना, लोक शॉक होत होते की अरे हे कसं काय एवढं काय करू शकताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मला सुद्धा ज्या वेळेस माझे लोक, माझे मित्र, माझी मंडळी, माझे नातेवाईक जेव्हा मला बघतात ना, ते मला विचारतात तू काय ही विद्या कुठं शिकलायस का? मी म्हणलं मी तर विद्या नाही शिकलो पण माझ्या शाळेमध्ये विद्या होती बाबा. प्रेज द लॉर्ड. बघा हे कुठं आपण शिकायला जातोय का? जगिक लोक काय करतात माहितीये, जगिक लोक, ध्यान देऊ नाही का, महत्वाचं आहे. जगिक लोक काय करतात माहितीये, त्यांच्या गुरुकडे जातात. मग तो गुरु सांगतो एक कोंबडा मस्तपैकी धार लावून कापावा लागेल. तुला शिकायचे भूत काढायला कुठेतरी जाऊन तुला काय करायला, मेलेल्या मुर्द्याचं मांस कच्चं खावं लागेल. तुम्हाला माहिती अघोरी विद्यावाले हे करतात, तुम्ही युट्यूबला चेक करा. अर्धे जळलेले मुर्दे ते खातात. का माहितीये? कारण त्याला ते मेलेले मुर्दे वश करायचे असतात. पण प्रभूने आपल्याला काय ताकद दिली, जेच मुर्दे असतात ना ते जिवंत करण्याची प्रभूने ताकद. हालेलुया. हालेलुया. आपल्याला पुढे जाऊन क्लास नाही लावायचा. प्रेज द लॉर्ड. मला माझे मित्र बरेच बोलले तू कुठे शिकला रे हे भूत काढायला. आता एकच बोललो, मी माझा बेडरूम मध्ये बसतो
आणि माझ्या प्रभूला हाक मारतो आणि माझ्यामधून माझा परमेश्वर ते काम करतो. हालेलुया. आता तुम्ही सिस्टरची साक्ष काय ऐकली की पास्टरने भविष्यवाणी केली होती की मला प्रभू सांगत आहे कुणीतरी असा व्यक्ती आहे ज्याचं सोनं गहाण ठेवलेलं आहे आणि ते सोनं ते रिटर्न येत आहे. आता ऐकली ना साक्ष तुम्ही. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आपण सहवासामध्ये असतो, हालेलुया, जेव्हा आपण सहवासामध्ये असतो मग तुमच्या पास्टरच्या सोबत तुम्हाला त्या सहवासामध्ये राहणं गरजेचं आहे, त्या कनेक्ट मध्ये राहणं गरजेचं आहे. दिवसाआड का असा नाही फोन करणं गरजेचं आहे की मी कशा प्रकारची प्रार्थना करू, मी कुठल्या प्रकारचं वचन वाचू. पास्टरची आठवण केव्हा येते माहिती का? पास्टर चमक भरायला लागली प्रार्थना करा ना. अहो पास्टर छातीत लय दुखतंय, अहो पोटात लय कळ मारती प्रार्थना करा ना. तेव्हा पास्टरची आठवण येते. पण आजपर्यंत खरं सांगा कोणी मला फोन केलाय का पास्टर मी एक वचन मला सारखं सतवते त्याचं मला समजत नाहीये, हे वचन आहे याचं मला जरा उलगडा करून सांगता का मला? आहे का एक तरी फोन? आज 3 वर्ष झाली नाहीये. फोन येतात फक्त कशासाठी? पास्टर माझ्या नातीला भूत लागलंय, माझ्या पोरीला भूत लागलंय आणि ती लय किरका सांगायला लागली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पास्टर उद्या माझा रिपोर्ट येणार आहे रक्ताचा, तर प्रार्थना करा बर का. अहो देवानी अधिकार तुम्हाला पण दिले. हालेलुया. हालेलुया. पास्टर उद्या इंटरव्ह्यूला जाणार आहे, मला ते काम लागलं पाहिजे बर का. लय चांगलं काम आहे बघा. 20,000 रुपये पगार आहे, काम काहीच नाही. नुसतं रिकाम तिकडं काम पाहिजे पण पगार आम्हाला जास्त पाहिजे. कष्टाचं काम नको. बिचारा थॉमस साठी एवढं कष्टाचं काम करतात, नुसत्या खालून वरती वरून खालती, खालून वरती वरून खालती. तरी थॉमस साठी कमी होत नाही, वाढतच चालले, कारण देवाचा अभिषेक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हसायचं बरोबर आहे, हसायला तर येतच. पण मला सांगा की खरे का खोटे? एकाचा तरी फोन येतो, पास्टर मी आज कुठलं वचन वाचू मला जरा सांगता का? पास्टर मी आज उपवास करणार आहे, तर मी प्रार्थना कशी करू मला जरा सांगता का? आहे का कुणाचा फोन? ओके कपडे उपवास करा म्हटलं लगेच समोर येतं. आता उपवास नाही केला तर, उपवास केला तर काय होईल? मला पोटात कुरकुर कुरकुर आवाज येतो, पोटात अलाराम येतो, कुरकुर कुरकुर. का माहिती का? अलाराम येतो, अलाराम. भूक लागली. हालेलुया. अहो रोग्यांना बरं करायचंय, भूत काढण्याचं दान वरदान पाहिजे, भविष्यवाणीचं दान वरदान पाहिजे. तर वचन काय सांगतं? वचन परत ऐका. वचन काय सांगतं? ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थनेमध्ये तत्पर होते. आज जर तुम्ही तत्परपणा दाखवला, आज मला काय, मी कुठं शिकायला गेलो होतो का? प्रेज द लॉर्ड. जेव्हा कुणीच नव्हतं, जेव्हा तुम्ही लोक नव्हतेच, मी फक्त वचन वाचत होतो. आणि जेव्हा डोळ्याखालनं वचन जायचं, वचन सांगायचं की पेत्राने लंगडा चालवला, प्रेषित पौलाने आंधळ्याला डोळे दिले, येशूचं तर सोडा पण त्याच्या शिष्यांनी भूते काढले, काय काय केलं. मग वचन एक ठिकाणी मग सांगतं की परमेश्वर म्हणतो माझ्या नावाने तुम्ही भूते काढतात. रोग्यांवर हात ठेवून प्रार्थना केली असता रोगी सुद्धा बरे होतील. हालेलुया. अहो मी तुम्हाला सांगतो ना, लास्ट स्टेपला डॉक्टर बोलले मरणारे हा व्यक्ती, पण जेव्हा मला प्रभूंनी सांगितलं जा आणि त्याच्यावरती प्रार्थना कर, वचनानुसार मी जाऊन प्रार्थना केली, जे मरणाच्या दारात होते ते सुद्धा लोक जिवंत झालेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काही कुठे शिकायला नाही गेलो, मी कुठे ट्रेनिंग नाही घेतली. मी फक्त काय केलं माहितीये, मी उपवासामध्ये प्रार्थनेमध्ये तत्पर होतो. आणि जेव्हा भाकर मोडण्याची वेळ येते त्यावेळेस मी रात्रीचं बसून मी प्रभूला प्रार्थना करतो की प्रभू उद्या ती भाकर मोडण्याची वेळ येणार आहे. परमेश्वरा मी तुझं रक्त आणि तुझं जे शरीर खाणार पिणार आहे प्रभू, माझ्याकडनं काय पाप अपराध झाले असतील कृपया प्रभू मला क्षमा कर आणि मला त्या योग्यतेचं तू बनव. हालेलुया. हालेलुया. आज आपण भाकर जी मोडणार आहोत, किती जणांनी आज सकाळपासून उपवास केलेला? हात वर करा. खरं सांगा, देव तुम्हाला बघत आहे. बघा 2च लोक. थॉमस बद्दल खाली मान घालून हसताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तर आहेच उपवासामध्ये, त्याच्यात डाऊट नाही. प्रेज द लॉर्ड. मग मला सांगा
कसं तुम्ही मग देवाकडनं आशीर्वाद मिळू शकता? मला सांगा कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील? मला याचं उत्तर द्या. खाली बस बाळा, खाली बस. कारण वचन इथं काय सांगतं की जी प्रेषितांची मंडळी होती ना, ती सगळी कशी होती? तत्पर होती, तत्पर. आपल्यालाही तत्पर राहणं गरजेचं आहे. हे फक्त लिहून ठेवलंय तर हे फक्त तिथंच छान दिसत नाही, हे जीवनात पण थोडंसं कार्य झालं पाहिजे. बघा वचन काय सांगतं 43. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये व चिन्हे घडत होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण बायबलचं वचन काय सांगतं माहितीये का? इथं वचन बघा मला पूर्ण झालं. वचन काय सांगतं? लोकांना भय वाटत होतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती येरड्यामध्ये चर्च चालू होतं आपलं. तिथं मी त्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली. तर काही गोष्टी प्रभूने मला रिव्हील केल्या, दाखवल्या. मी तिला बोललो, त्याच्यानंतर ती गायब झाली. म्हणजे मग या पाठवलं नाही कळतंय, याच्याकडे नको जायला. ह्यो माझे भेद काढायला लागलाय. हालेलुया. हे का कशामुळे होतं? जेव्हा आपण तत्पर असतो, जेव्हा तत्पर देवाच्या प्रार्थनेमध्ये असतो ना, परमेश्वर त्या प्रत्येक गहन गोष्टी तुम्हाला सांगत असतो. हालेलुया. वचन 44 काय सांगतं बघा. ते विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते. काय ठेवणारे एकत्र होते? काय ठेवणारे? आपले तोंड जर उघडता का फेविकॉल लावल्यासारखे. काय होते? विश्वास ठेव. हालेलुया, हालेलुया. म्हणजे ही लोक ज्यावेळेस विश्वासाने बसत होते ना, हे सामायिक म्हणजे काय? एकमेकांसाठी व्यवस्थित प्रार्थना करत होते. हालेलुया. जेव्हा ते ऑफरिंग देत होते, दान दशमांशाची पेरणी करत होते, वचन सांगतं की त्यांचं सर्वस्व विकून काय करत होते? देवाच्या भांडारामध्ये आलं. आज तुम्हाला काही विकायचं नाही हो, काहीच विकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आज फक्त जे परमेश्वराने नियम दिलाय तेवढं फक्त प्रामाणिक तुम्हाला काय करायचंय? देवाच्या राज्यासाठी पेरायचंय. वचन सांगतं त्यांच्याकडे इतकं भरभरून होतं, ते प्रत्येकाला मदत करत होते जसं जसं लागत. आज प्रॉब्लेम काय झाला माहिती? लोकांमध्ये, विश्वासू लोकांमध्ये. मी तिला मदत केली आणि माझ्या टायमाला तिने दिलं नाही, आता बघतेच हिला पुढच्या वेळेस. आता कशी येते बघतेच, मग मी दाखवतेच तिला. तो विश्वासू व्यक्ती नाही. माझ्या टायमाला तिला लय पुळ काय येतो का, मला द्यायलाच नको वाटतंय आणि माझ्याकडे मागायला बरी येते. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? सामायिक होते, सगळेजण एकमेकांना मदत करणारे होते. कुठं गेली मदत? हा, वेळेला घेतला, टायमाला देता येत नाही का? बघू का तुझ्याकडं? विश्वासू असा नसतो. प्रेज द लॉर्ड. मदत करण्यामध्ये तत्पर राहणं गरजेचं आहे. बायबलचं वचन काय सांगते? एकदा जर दिलं ना तर परत मागण्याची तू अपेक्षा करू नकोस, नाहीतर एक तर देऊच नकोस. नाहीतर लोकांना खूप सवय असते, बऱ्याच लोकांना असं असते, मग मी दिलंय तिला, मग मी दिलंय, मी केलंय आणि माझ्यामुळे सगळं. त्याचं काय? मी प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो मी हे कोण आहे? परमेश्वराचं नाव आहे. माणसामध्ये मीपणा कधीच नसावा. हालेलुया. बघा ते पण मध्ये मी. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वचन ऐका. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. काय सांगते वचन? ते दररोज एक चित्ताने, शांत बसा, ते दररोज एक चित्ताने कुठं जमत होते? कुठं? गार्डन मध्ये, मंदिरामध्ये जमत होते. प्रेज द लॉर्ड. किती जण जमताय तो मंदिरामध्ये? किती जण जमतात मंदिरामध्ये? बरेच लोक दांड्या मारले असो, त्यांचा काही प्रॉब्लेम असतात, मी काय नाही बोलत. प्रेज द लॉर्ड. पण जर आजचा दिवस आपल्यासाठी शपथाचा असेल ना, तर मला तरी असं वाटतं की सगळं काम धंदा सोडून इथं देवाच्या मंदिरामध्ये एक चित्ताने येणं गरजेचं आहे. हालेलुया. तर वचन पण काय सांगतं? जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित जमले आहेत. देवाला असे 50, 100, 200, 1000, 1 लाख असे नाही पाहिजे. गर्दी नको. वचन काय सांगतं?
जे खरंच माझा शोध करत आणि माझ्यासाठी इथे येऊन बसलेले, त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. त्यांच्यामध्ये म्हणजे कुठं? शेजारी पाजारी नाही, त्यांच्या कुठं आहे? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग सोम्या नाही आला, गोम्या नाही आला, कुणी येऊ नाही तर नाही येऊ. प्रेज द लॉर्ड. छकुली नाही आली, गुड्डी नाही आली, सोनी नाही आली, काय करायचंय? मी आलोय, मी आलोय, मी आले, कारण माझ्यामध्ये प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बघा वचन काय सांगतं, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सारस मनाने जेवत असत. प्रेज द लॉर्ड. ते कसे करत होते? घरोघरी जात होते, घरोघरी. हालेलुया. कसे जात होते? कसे जात होते? तुम्हाला जायचंय का घरोघरी? का नाही जायचं? जायचंय की काय? नाही जायचं. कोण म्हणलं नाही? अहो, आपल्याला ते काम करायचंय घरोघरी देवाचं जाऊन, हा, आणि इथंच बसायचंय. परमेश्वर तर मला पाठवते ना घरोघरी. मावशीला हसले, माणसाने सदा हसत राहावं हे चांगलं आहे, पण ते वारंवार हसत राहिला ना की मग एरवडा असतो तिकडे. बरोबर काय शरद? बरोबर आहे ना? आता हसत हसत बाहेर जा बरं. हसत हसत बाहेर जायचं, 5 मिनिटं फक्त इथं गोल चक्कर मारून परत येऊन बसा. ते 4 लोक तुम्हाला शोधत येते नाही का? हसत होते. काय झालंय का? थोडस ढिल्लंय का? गुडघ्यामध्ये आलंय का? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा वचन मी पुन्हा वाचतो, ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत होते. हालेलुया. बघा प्रियानो, आपण आता वचन पण काय वाचलं की लोकांना त्यांचं भय वाटत होतं. बरोबर आहे का? बघा वचन काय सांगतं, पेत्र आणि योहान जेव्हा मंदिरामध्ये जात होते, लोकांना पेत्राचं पण भय वाटलं आणि योहानाचं पण भय वाटलं. का माहितीये का? जन्मापासून जो पांगळा होता, जो लंगडा जन्मापासून होता, अहो तेच लोक, जे यहुदी लोक होते, जे पुरुषी होते, त्यांनी काय केलंय? ते बघतायत, अरे हा तर जन्मापासून लंगडा, हे चालला कसा काय? प्रेज द लॉर्ड. लोकांना भय वाटायला लागलं, अरे हे कसं काय होऊ शकतं असं? अरे का नाही होऊ शकत? अरे जिथं येशू असतो ना तिथं सगळं काही होऊ शकतं. हालेलुया, हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, जिथं येशू आहे तिथं सगळं काही शक्य होतं. आमेन. होतं का? नाही होतं? नक्की होतं का? उगाच आपल्या तोंडावर मावशीला नाही हसू येते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा वचन पुढे काय सांगतं, 47. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्या मंडळीमध्ये काय करतो? भर घालत होता. हालेलुया. का माहिती? कारण ती सगळी लोक प्रार्थनेमध्ये तत्पर होते, ते सगळे लोक घरोघरी जात होते, ते सगळे लोक भाकर मोडण्यामध्ये तत्पर होते. भाकर मोडण्यामध्ये म्हणजे काय? चला आज बहिणीच्या घरी जायचंय, प्रार्थना संपली, काय केलंय बरं, बघू तरी कसलं ताट येतंय, काय दिसते बिस्किटं दिल्यात, काय याच्यामध्ये? प्रेज द लॉर्ड. घरोघरी वचन सांगतं ते जेवण होत होतं, पण जेवण कसलं होत होतं? अरे ते प्रभूच्या वचनाचं जेवण होतं. हालेलुया. सिस्टर तुमच्या घरी प्रार्थना आहे बरं का? करा करा. करताल का? अहो करताल का? बिचारे घाबरून म्हणणार, हा पास्टर करते ना. हालेलुया. बरं घरात जर जेवायला बसलं तर पीस नाही आली की तू लय कडू झाड होता, पीसच नाही आला, काय करायचं? नुसतंच कालवण चालू घातलंय. हालेलुया, हालेलुया. काय त्या दिवशी तर म्हणले होते बिर्याणी कर, त्यांनी खिचडी भात कमवून दिला, लगेच पोपट खपाक, काय पिवळा भात दिला काय नाही.
वचन सांगतं ते घरोघरी जेवत होते ना, ते प्रभूचं भोजन ते तिकडे लोकांना देत होते. कारण वचन काय सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने. हालेलुया, हालेलुया. मग घरोघरी जर जायचं असेल तर कुठं ऑर्डर द्यायची का? द्यायची का? बोला ना. काय स्वयंपाक केला नाही का घरी? बायबल सांगतं वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. बरोबर बरोबर. मग आता वचन काय सांगतंय? प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काय करायचंय? भाकर मोडायची. आता जाऊन काय भाकर? वचनाची वचनाची. जरी मंडळीतलं कोणी बोलवलं तर फोन करून जर खबरदार कोणी म्हणलं चिकन करा बर का, मग तुम्हाला सांगतो. हा माहिती आहे तिथे दरवाजा डायरेक्ट बाहेर तिथे जाऊन बसला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वचनाची भाकर मोडायची. हालेलुया, हालेलुया. कारण हे वचनाचं हेडिंग काय होतं? ख्रिस्ती मंडळीचं दैनंदिन जीवन. आपलं जीवन आज आपण मी तर बाबा मी जिवंत आहे ना, मी तर अख्ख्या दुनियाला ओरडून सांगतो, मी जे जिवंत आहे ना, मी येशू ख्रिस्तामुळे जिवंत आहे. नाही तर कॉट्री पिऊ 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 माझा बी कार्यक्रम झाला होता. मी जे ते सगळ्या दुनियाला मी ओढून सांगतो. आज देवाच्या कृपेने बघा प्रभू मला कुठं कुठं नेतोय. बरोबर आहे ना? चारही कोपऱ्यांना प्रभू मला घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही कोपऱ्याला प्रभू मला घेऊन जातो. त्याच्यामध्ये पण अजून 4 दिशा आहेत. माहिती का तुम्हाला? नाही माहिती. शाळेत गेले का नाही? नैऋत्य, आग्नेय, ईशान्य आणि वायव्य. बरं जाऊ दे, इथं काही शाळा नाही चालली, इथे येशू ख्रिस्ताचं वचन चाललंय. तर बघा पहिलं आपण वचन जे पाहिलं की ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात कसे होते आणि भाकर मोडण्यात तत्पर होते. तर आपल्याला जे देवाचं वचन आहे त्याच्यामध्ये तत्पर राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण जे आता भाकर मोडणार आहे, जे आपल्यासाठी परमेश्वराने नियम लावून दिलेला आहे, ती भाकर जी आता आपण मोडणार आहे ती कशी? तत्पर राहून प्रार्थनेमधनं आणि पश्चाताप करूनच आपल्याला ती भाकर आणि ते रक्त घ्यायचं. हालेलुया. आज प्रियनो पुढचा पण एक छोटासा कार्यक्रम आहे. या वचनाच्या द्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो.